गणेश उत्सव व ईद मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या शहरात रूट मार्च काढण्यात आला। मनात विश्वासाचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांना पोलिसांचा धाक व्हावा यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला। मानाच्या गणपती विसर्जन मार्गावर तसेच संवेदनशील भागात पथसंचलन करण्यात आले। पथसंचलन हे पोलीस ठाण्यापासून गोविंदनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, अभिषेक चित्रमंदिर, पिंपळ चौक, आझाद चौक, सोनार गल्ली मार्गे एकता चौक वरून पोलीस ठाणे येथे समाप्त झाले। गणेशोत्सव काळात सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचे वातावरण तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना धाक निर्माण होण्यासाठी सदर रूट मार्चाचे आयोजन दोंडाईच्या पोलिसांनी केले होते। या प्रसंगी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे, दोंडाईच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, नळडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत पाटील, हनुमंत गायकवाड, दिगंबर शिंपी, पोलीस निरीक्षक हेमंत राऊत, चांगदेव हंडाळ, नकुल कुमावत, रवींद्र पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस शिवप्रसाद आवळकर, मयूर माने, सोहम हारून शेख, तुषार मोरे, राजेश बागुल, बाजीराव बोडखे, संजीव गुप्ता तसेच 250 पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। दोंडाईच्या गुप्तचर विभागाचे अविनाश पाटील, संदेश बैसाणे, होमगार्ड प्रमुख अनिल येशी सोबतच 45 पोलीस कॉन्स्टेबल व 108 होमगार्ड सहभागी होते। प्रतिनिधी अख्तर शाह, दोंडाईच्या। आज आपण दोंडाईच्या शहरामध्ये आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च घेतलेला आहे। या रूट मार्चमध्ये शिरपूर उपविभागातील सर्व अधिकारी, अंमलदार, सर्व पोलीस कर्मचारी, SRPFचे कर्मचारी, होमगार्ड असे सर्व जवळजवळ 250हून जास्त कर्मचारी या ठिकाणी हजर होते। आम्ही गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व नागरिकांना या सणासुदीच्या काळामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करतो। आपले सण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरे करावे, मात्र सण साजरे करताना दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे। आगामी मी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। ओके।